नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत, पेणमध्ये केला जल्लोष। मराठी अस्मितेचा मानबिंदू असणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झळकली आहेत। यामध्ये रायगड, शिवनेरी, लोहगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेरे, खंदेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग या 11 महाराष्ट्रातील आणि दक्षिण दिग्विजय मोहिमेतील जिंकलेला तमिळनाडूकडील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। पेण शहरात भाजप कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, तसेच मिठाईचे वाटप देखील केले। यावेळी पेण भाजप शहर अध्यक्ष मितेश शहा, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे आणि पेण मंडल अधिकारी भाजप संजय नगर यांनी मनोगत व्यक्त केले। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन महाराष्ट्रात आज 12 गडकिल्ल्यांचं युनेस्कोमध्ये जे नाव घेण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार आणि धन्यवाद मानतो। आणि खरोखरच इतिहासाने पुन्हा दाखवून दिलं की जे कोणाला जमलं नाही ते या महाराष्ट्र राज्याला जमलं। जय जिजाऊ, जय शिवराय। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि महायुती सरकारच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे जे अनेक गडकिल्ले आहेत त्यापैकी 12 गडकिल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आज त्याचा समावेश झालेला आहे। खरं तर किल्ल्यांची होणारी पडझड पाहता हा मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि या निर्णयामुळे आज जे गडकिल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये घेतलेले आहेत त्यांची दुरावस्था दूर होऊन त्यांच्या सुशोभीकरण होण्याचं काम आता सुकर झालेलं आहे आणि तिथे पर्यटनाचा मार्ग खुला झाला, ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी आणखी सोपं जाईल। याच्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातील शिवप्रेमी हा संतुष्ट झालेला आहे, खुश झालेला आहे व महायुती सरकार महाराष्ट्र शासनाचे तो आभार। धन्यवाद। जय छत्रपती शिवाजी महाराज। कारण आज आपल्याला युनेस्कोमधून या महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांना एक राष्ट्रीय आणि जागतिक हेरिटेज वारसा आपल्याला उपलब्ध झालेला आहे। तसं छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या या अथक कर्तृत्वाने आणि पराक्रमाने या जगाला संदेश दिला होतं की हिंदुत्वाचं रक्षण कसं करायचं आणि त्या दृष्टिकोनातून ह्या किल्ल्यांची निर्मिती केली होती। खरं पाहता या किल्ल्यांना अगोदरच जागतिक दर्जा मिळायला पाहिजे होता, परंतु काहींनी या किल्ल्यांचे इतिहासच पुसण्याचा प्रयत्न केला। परंतु आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाने आणि महाराष्ट्रामधील आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या जगासमोर पुन्हा एकदा शिवाजी महाराज पुढे आले आणि या महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांना आज जागतिक हेरिटेज वारसा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे नक्कीच आज आनंदाचा क्षण आहे आणि सर्व शिवभक्त आणि सर्व महाराष्ट्रातील रहिवासी त्यांचे चाहते आज आनंदात आहेत आणि तो आज आनंद उत्सव आम्ही या शिवाजी चौकात आम्ही साजरा करतोय। यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती डी.बी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, हरिओम, नगरसेवक संतोष पाटील, प्रशांत पाटील, हितेश पाटील, सिद्धार्थ म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी हजर होते। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।